पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, जसे आपल्याला माहिती आहे, कोणत्याही एखाद्या गोष्ट सक्सेसफुल होण्यासाठी पाठीमागे एक शक्ती म्हणत आहे. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. बायबलमध्ये ग्रीक भाषामध्ये एक शब्द वापरण्यात आलेला आहे, ते आहे एनर्जिओ. एनर्जिओ म्हणजे आपण मोबाईलवर चार्जिंग करतो तसा प्रकारे. हालेलुया. एका व्यक्तीला शक्ती देण्याचे काम. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेगेटिव्ह शक्ती आहे. नेगेटिव्ह शक्ती देणारे लोक आहेत. नेगेटिव्ह शक्तीच्या संपर्कात राहिले तर एक दिवशी आपल्याला कळणार, मला पण कळाला नाही, मी पक्का मी नेगेटिव्ह होऊन गेलो. कळणार पण नाही कधी हे सुरू झालं. मला यातल्या काही कल्पनाच नव्हता, पण आपण बोलणार. हालेलुया. थोडासा संपर्क कुठेतरी चालू झालं म्हणून कळालं तर तिकडच्या तिकडे बंद. एकदा एका विधवा स्त्रीने मला बोलली, फादर माझा नवरा मेला, दुसऱ्या दिवशी कोणते मला भेटायला. मी सांगून गेले की चिंता नको करू, मी आहे. हालेलुया. मी त्या माणसाला आपण विचार करूया म्हणून बोललो नाही, थँक्यू म्हणून बोललो नाही. मी त्या माणसाला तिकडच्या तिकडे तेव्हाच्या तेव्हा बोलले, माझ्याकडे येशू आहे बस. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे येशू आहे बस. हालेलुया. एक नवीन एनर्जी, नवीन एक ऊर्जा कोणतरी घेऊन आले, ऑफर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अडचणीत असलेली एक व्यक्ती त्या बंदरामध्ये तिकडे सापडण्यासारखं आहे. हालेलुया. या बेगिनीने त्या क्षणामध्ये ते दार उघडून टाकलं. एक नेगेटिव्ह एनर्जी आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे दुसरा. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. येशूच्या नावाने हृदयाला आत्म्याला आग लागलेले तरुण मुलं हल्लीच्या काळामध्ये भरपूर आहेत. तरुण मुलं आत्म्याने आग लागलेलं आहे. हे तरुण मुलं लोकांपर्यंत पोहोचत आहे सोशल मीडियाद्वारे आणि इतर वेगवेगळ्या प्रकारे. हालेलुया. आणि हे मुलं ज्यांच्या हृदयामध्ये येशू आहे त्यांना एवढं येशू बस का असे विचारत आहे त्यांना. हालेलुया. एवढ्यानं काय होईल? हालेलुया. एवढ्यानं काय होईल? एवढं बस का? हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तुम्हाला स्वर्गाने दिलेली जे ऑफर आहे ते एवढे असताना तुम्ही एवढ्यानं का आनंदी होत आहे? प्रेज द लॉर्ड. हल्लीच्या काळामध्ये अनेक तरुण मुलं ज्यांच्या हृदयात येशू आहे त्यांच्या हृदयातील येशूला पेटवण्याचं काम करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशा लोकांच्या संपर्कात राहिलं तर आपल्या डोक्यातील सर्व नेगेटिव्हिटी, नको ते विचार, नको ती गोष्ट, पापाचे विचार, मोह, वाईट गोष्टी सगळे निघून जाणार. आपण येशूच्या आत्म्याने भरत जाणार. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये पहिल्या अध्यायातील 16वे वचन अनेक लोकांना पाठ असलेले वचन आहे. त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. हालेलुया. दोन्ही हात वर करत सिस्टरांच्या मागे येशू मला पाहिजे असे सांगत सिस्टरांच्या मागे विश्वासाने बोला, मला अर्ध नको,
मला पाहुणे नको, मला भरून पाहिजे. सिस्टरांच्या मागे आपण बोलू. त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. कृपेवर कृपा कुठून मिळत आहे? आता वचनामध्ये बोललेले. हालेलुया. कुठून मिळत आहे? त्याच्या पूर्णतेतून आपल्या सर्वांना कृपेवर कृपा. हालेलुया. कृपा म्हणजे काय आहे? हालेलुया. कृपा म्हणजे साधा अर्थामध्ये बोललं तर आपल्याला जे फुकट मिळत आहे. 10वीतील पोरांना, नापास झालेले पोरांना भारत सरकार 3 मार्क, 5 मार्क, 10 मार्क फुकट देत आहे. त्याला म्हणतो ग्रेस. ग्रेस मार्क. हालेलुया. धन्यवाद येशू. ग्रेस साठी मराठीमध्ये आपण कृपा म्हणतो. हालेलुया. कृपा म्हणजे ज्यासाठी तू काही कष्ट केलेले नाही. हालेलुया. तुझ्या कष्टाचं काहीच नाही, हे तुला फुकट मिळत आहे, असंच मिळत आहे. आपलं काम जे असंच मिळत आहे ते नम्र होऊन स्वीकार करणे आहे. जुन्या करारामध्ये यशाया ग्रंथामध्ये, यशाया ग्रंथाच्या एकदम शेवटच्या भागामध्ये यशाया संदेश आणि पवित्र आत्म्याने भरून बोलले. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. यशाया ग्रंथ 65 वर्स 17. पहा, मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करतो. पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाही, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे काम पवित्र आत्म्याचं काम आहे. पवित्र आत्मा सर्व गोष्टी नवीन 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 बनवत आहे. प्रेमी क्रियात्मक म्हणून तुम्ही गाणे ऐकलेले असेल. प्रेज द लॉर्ड. नवीन सृष्टी करणारा पवित्र आत्मा. हालेलुया. पवित्र आत्म्याच्या संपर्कात राहिलं तर आपल्याला एनर्जी मिळणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. केवढेही जुनं झालं, वाईट झालं, घाण झालं, वास सुटण्याच्या स्थितीमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत तिकडे राहू देते. हालेलुया. पवित्र आत्मा जिथे आहे तिकडे आशा आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. काही दिवसापूर्वी एक बंधू भेटली. त्या बंधूने सांगितलं, फादर, माझ्या परिस्थिती एवढ्या भयानक होता. एका काळामध्ये माझ्याकडे बिझनेस होता, पैसा होता, भरपूर प्रकार होता. त्या काळामध्ये सगळे लोक मला विचारत होते, माझ्याकडे होते ते सर्व नष्ट झालं, बुडालं. कोणी पण मला विचारत नाही. मी जवळ गेलं तर त्यांना वाटते मी त्यांच्याकडे काहीतरी मागणार. मी त्यांच्याकडे पोहोचायच्या अगोदर ते लोक सुटून जाणार, पळून जाणार. हालेलुया. फादर, सगळ्या प्रकारे परिस्थिती बिघडली. कोणीही नाही अशा स्थितीमध्ये मी होतो. अशा परिस्थितीमध्ये कोणतरी मला सांगितलं, आपण प्रार्थनेत जाऊया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या व्यक्तीने मला प्रार्थनेमध्ये पोहोचवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, हा बंधू काही दिवसापूर्वी मला टीव्ही मध्ये प्रवचन देताना मला सांगितलं, आम्हाला आपण बोलणारे जवळजवळ सगळे वचन त्यांच्या प्रवचनामध्ये ऐकायला. येशूची कृपा जे निरंतर ज्या व्यक्तीकडे येत आहे त्या व्यक्तीला येशूची कृपा नवीन
बनावून नवीन व्यक्तिमत्व बनवून टाकताय. या वचनांच्या आधाराने असेल संत पौलांनी बोलले, जुनं ते होऊन गेलेलं आहे आणि नवीन आलेलं आहे. हालेलुया. ख्रिस्तामध्ये जो आहे तो नवीन उत्पत्ती आहे. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. एकदम कधी कधी जेवणच उतरत नाही, डोकं जड होत आहे, एक साइड पूर्ण दुखत आहे, मान दुखत आहे, खांद्याच्या भागामध्ये दुखणे होत आहे, मला काहीतरी होईल असा प्रकारे मनामध्ये शंका येत आहे, दाताचा तक्रार होत आहे, डोळ्याला त्रास होत आहे, कधीतरी बॅलन्स चुकून पडणार असे वाटते, अभ्यास करता येत नाही, वाचन करता येत नाही, प्रार्थना करता येत नाही. हालेलुया. हालेलुया. येशू विषयी कोणाला काही बोलायला जमत नाही, असा प्रकारे जीवनामध्ये भरपूर अडखळ नसलेल्या अनेक लोकांना प्रभूने आता सुटका दिली आहे. जरोम नावाच्या एका व्यक्तीला येशू विशेष आशीर्वाद देत आहे. येशू सांगत आहे, कुठल्याही औषधाने बरं नाही झालं तर तू चिंता नको करू, माझ्या प्रेमाने मी तुला बरे करेन. सर्वसमर्थ परमेश्वर बापाने पुत्राने पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो.